अहो सर्व लोक हो, टाळ्या वाजवा, उत्साह शब्दांनी देवाचा जय जयकार करा. कारण परमेश्वर परात्पर व भयप्रद आहे. तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे. जयघोष होत असता देव वर गेला आहे. करण्याचा शब्द होत असता परमेश्वर वर गेला आहे. देवाची स्तुती स्तोत्रे गा, स्तुती स्तोत्रे गा. आमच्या राजाची स्तुती स्तोत्रे गा, स्तुती स्तोत्रे गा. कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे. तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुती स्तोत्रे गा. देव राष्ट्रांवर राज्य करीत आहे. देव आपल्या पवित्र राजासनावर बसला आहे. शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज उपासनेमध्ये सुरुवातीपासूनच या प्रीमियर सर्व्हिसमध्ये बंधू ईश्वर माळी दिसत आहेत आणि रंजनाताई आहेत आणि सिस्टर प्रतिभा नामे आहेत. बंधू नवीन आहेत आणि बंधू जसवंत सिंग तर आहेतच आणि शिल्पा आहे आणि आंटी कोतवाल आहेत. अरे आपण सगळेजणच आहात. स्वरित आहे आणि अर्चनाताई आहेत. वा वा वा, तुम्ही सगळेजण आजची उपासना पाहत आहात, उपासनेमध्ये भाग घेत आहात. पास्टर भांबळ आहेत आणि अनुपमाताई आहेत. तुम्ही सगळेजणच अगदी उत्साहाने या उपासनेमध्ये सहभागी झाले आहात. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आता उपासनेला सुरुवात झालेलीच आहे. प्रभूचं वचन आपण ऐकलेलं आहे. प्रभूने आपल्याला उत्तेजन दिलेलं आहे. आपण त्याची स्तुतीस्तोत्र गायला हवीत ना. चला तर प्रभूची उपकार स्तुती करूया स्तुतीस्तोत्रांनी. आज अमेरिकेहून उजगरे कुटुंबीय आपलं या उपासनेमध्ये स्तुतीस्तोत्र गाण्यामध्ये आपलं पुढारीपण करतायत आणि हे गाणं आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. चला त्यांच्याबरोबर आपण प्रभूची स्तुती करूया. तू है सच्चा जिंदा खुदा
शरीना, डॉर्थी, स्मिता आणि दीपक, तुम्ही या सुंदर गाण्यामध्ये आमचं पुढारीपण केलं, तुमचे मनपूर्वक आभार. आता दीपक उजगरे आपल्यासाठी एक सुंदर गीत सादर करतोय. तूच सांगणे कराना कशी करावी प्रार्थना. देवराया देवराया आम्ही दीन दया सागरीचे लीन. तुझा आशीर्वाद भावा जीव त्या माझी रंगावा. आशीर्वाद भावा जीव त्यावा जीवंदावा. देवराया देवराया आम्ही दीन दया सागरीचे लीन. प्रार्थनेचे अन्न खावे सिद्ध व्हावे तुझ्या सेवे. प्रार्थनेचे अन्न खावे सिद्ध व्हावे तुझ्या सेवे. देवराया देवराया आम्ही दीन दया सागरीचे लीन. दास म्हणे रात्रंदिन तुझे घडावे चिंतन. दास म्हणे रात्रंदिन तुझे घडावे चिंतन. देवराया देवराया आम्ही दीन दया सागरीचे लीन. देवराया आम्ही दीन दया सागरीचे लीन. देवराया दीपक, या सुंदर गाण्यामध्ये तू प्रभूचा आशीर्वाद आम्हाला मिळवून दिलास. तुझे मनपूर्वक आभार आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हो प्रियजन हो, आज दीपकचा वाढदिवस आहे. आज आपल्याकडे 12 तारीख आहे, परंतु अमेरिकेत अजूनही 11 तारीख चालू आहे आणि 11 तारखेला दीपकचा वाढदिवस असतो. त्याला आपल्या सगळ्यांकडून हार्दिक शुभेच्छा. मला माहीत आहे या उपासनेमध्ये मी अनेकांची नावं घेतली आणि काहींची नाही घेतली. साहजिकच आहे, अनेक जण या उपासनेची प्रीमियर सर्व्हिस पाहतात आणि अनेकांना त्यांना त्यांच्या चर्चला जावं लागतं, त्यामुळं त्यांच्या वेळेनुसार ते नंतर पाहतात. पण बहुसंख्येने ही उपासना पाहिली जाते. उपासनेमधून त्यांना आशीर्वाद मिळतो, त्यांचे अभिप्राय आम्हाला मिळतात. आता वेळ झाली आहे प्रभूचं वचन वाचण्याची. हो, मगाशी मला दिसल्या नाहीत, परंतु शैलजाताई देखील आहेत आणि त्या देखील ही उपासना पाहतायत. त्या परदेशात आहेत, परंतु भल्या पहाटे उठून ही उपासना त्या आपल्याबरोबर पाहत आहेत, सहभागी होत आहेत आणि आज प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आपलं पुढारीपण करतायत.
कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय 1 ते 7 वचने आपण वाचूया. ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थित होण्याचे परिणाम. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन तो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट केले जाल. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ याला मूर्तीपूजा म्हणावे. हे जीवे मारा. त्यामुळे आज्ञा मोडणाऱ्या मुलांवर देवाचा कोप होतो. तुम्ही पूर्वी त्या वासनांमध्ये जगत होता तेव्हा त्यामध्ये तुम्ही चालत होता. येथे शास्त्रपाठ संपतो. शैलजाताई, प्रभूचं वचन वाचण्यात आमचं पुढारीपण केलं, आपला बहुमूल्य वेळ दिलात, वेळेवर हे रेकॉर्डिंग करून आम्हाला पाठवलं, तुमचे मनपूर्वक आभार. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. आपण आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया आणि उपासना संगीतामधून हे गीत ऐकूया. आपण उपासना संगीतामधून 506 क्रमांकाचं गीत गाऊया. तन मन धन प्रभू तव चरणे. सर्वांच्या परिचयाचं हे गीत आहे. हे गीत गात असताना आपण आपलं दान प्रभूच्या सेवेसाठी अर्पण करूया. अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या माध्यमातून जे काही सेवा कार्य आम्ही करत आहोत त्यामध्ये जर आपल्याला हातभार लावायचा असेल तर आपण आपलं दान आम्हाला पाठवू शकता. तन मन धन प्रभु तव चरणी. तन मन धन प्रभु तव चरणी. सकल तुझे हे तूची दिलेसी. सकल तुझे हे तूची दिलेसी. अघटित तव करणी. तन मन धन प्रभु तव चरणी. माझे हे ते मीच मिळविले. माझे हे ते मीच मिळविले. समजत से अभिमाने पूर्वी. समजत से अभिमाने पूर्वी. आता खेद मनी. तन मन धन प्रभु तव चरणी. मम जाया कन्या सुत हे. मम जाया कन्या सुत हे. दास तुझ्या चरणांचे सारे. दास तुझ्या चरणांचे सारे. प्रिय कर तूची धनी. तन मन
धन प्रभु तव चरणी बेत विचारहि हर मम करणे बेत विचारहि हर मम करणे अवलंबे इच्छेवर तव मा अवलंबे इच्छेवर तव मा करितो मन धरणी तन मन धन प्रभु तव चरणी वाट खरे पण जीवन मम तू वाट खरे पण जीवन मम तू शरणागत मी पतित तुला गा शरणागत मी पतित तुला गा जय दे भवतरणी तन मन धन प्रभु तव चरणी आपण आपलं दान प्रभूच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो, कारण आजचा सुंदर दिवस तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये दाखवलास. तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस. प्रभू, तू आम्हाला चालवतोस, आमची काळजी घेतोस, आमच्या सर्व गरजा पुरवतोस. तुझा विश्वासूपणा, तुझा चांगुलपणा याचा अनुभव आम्ही रोज घेतो. तुझ्या सर्व आशीर्वादांबद्दल आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो. आणि प्रभू, याची जाणीव ठेवून अत्यंत अल्पसं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, हे आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग सुवार्थ प्रसार कार्यासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिप आणि हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझं अद्भुत कार्य होण्यासाठी प्रभू, या दानाचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. या दानाबरोबरच आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. आम्हा प्रत्येकाच्या जीवनाचा उपयोग तुझ्या गौरवासाठी होऊ दे. तुझ्या वचनाकडे आम्ही वळत असताना प्रभू, आम्ही तुला विनंती करतो, तुझ्या पवित्र आत्म्याच्याद्वारे तुझ्या वचनाचा उलगडा तो आम्हाला कर. तुझं सत्य, तुझं ज्ञान आम्हाला समजण्यासाठी आमचे आध्यात्मिक नेत्र तू उघड. आणि जे काही आम्ही ऐकत आहोत, जे काही आम्ही शिकत आहोत प्रभू, त्याचा उपयोग आम्हाला आमच्या रोजच्या जीवनामध्ये व्हावा, यासाठी प्रभू आमचं सहाय्य कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो, तो आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजनो, वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची. सध्या आपण कलसेकराच्या पत्राचा अभ्यास करत आहोत. आता आपण 3ऱ्या अध्यायात आलो आहोत. या अभ्यासामध्ये आपलं पुढारीपण करतायत देवाचे सेवक, आपल्या सगळ्यांचे आवडते रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात आपण सर्व? अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. खूप आनंद वाटतो. या भक्तीच्याद्वारे आपली भेट होते. या भक्तीच्याद्वारे प्रभू आपल्याला आशीर्वादित करत आहे असा आमचा विश्वास आहे. दर रविवारी साधारण 250 ते 300 वेगवेगळ्या माध्यमातून या भक्तीमध्ये सहभागी होतात. त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. केवळ भारतामध्येच नाही, परंतु भारताबाहेरसुद्धा इतर देशांमध्ये सुद्धा देवाचे प्रियजन यामध्ये सहभागी होतात. याचा आम्हाला अतिशय आनंद वाटतो. मागच्या रविवारी मी अशी विनंती केली होती की तुम्ही कुठून पाहत आहात, तुमचं नाव काय हे आम्हाला कळवा. आणि सिस्टर प्रतिभा नामे ज्या मस्कत ओमानमध्ये असतात
त्यांनी ताबडतोब मला प्रतिसाद दिला. त्याबद्दल सिस्टर प्रतिभा यांचा मी आभारी आहे. आपणही जरूर वेळ काढा आणि आम्हाला कळवा की आपण कुठून ही भक्ती पाहत आहात. त्यामुळे कोठे कोठे ही भक्ती पोहोचत आहे, देवाचं वचन पोहोचत आहे, कोण कोण या भक्तीमध्ये सहभागी होत आहेत हे पाहायला, हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. आणि परमेश्वराची स्तुती करण्यासाठी, सेवा करण्यासाठी त्याद्वारे आम्हाला उत्तेजन मिळेल. दिवाळीच्या सुट्टीमध्ये अनेक वेगवेगळे कार्यक्रम अनेक जण आयोजित करतात. प्रभूनं माझ्या मनामध्ये हा विचार घातला आहे की मुलामुलींसाठी, संडे स्कूलच्या मुलामुलींसाठी आणि चर्चमधील जे सर्व इतर मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी पवित्र शास्त्र वचन पाठांतर अशी स्पर्धा आपण घ्यावी. आणि हा विचार डोक्यामध्ये आहे, तो मी आपल्याबरोबर शेअर करत आहे. कृपा करून प्रार्थना करा, प्रभूने आमचं मार्गदर्शन करावं. त्यासाठी पुष्कळ तयारी करावी लागेल, पुष्कळ लोकांचं आम्हाला सहकार्य लागेल. आणि या सर्व कार्यक्रमासाठी मदत करण्यासाठी अनेक जण पुढे येतील आमचा विश्वास आहे आणि आमची प्रार्थना आहे. जर प्रभू आपल्याला प्रेरणा देत असेल तर आपणही या उपक्रमामध्ये सहभागी व्हा. आपण प्रार्थना करा, आपण प्रत्यक्ष सहभागी व्हा. कोणत्याही माध्यमातून जर आपल्याला यामध्ये सपोर्ट करायचा असेल तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागच्या रविवारच्या भक्तीमध्ये ब्रदर आशिष आढाव यांनी अतिशय सुंदर गीतं आपल्यासाठी सादर केली. प्रभूच्या स्तुतीमध्ये, आराधनेमध्ये त्यांनी आम्हाला मदत केली. त्याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे. अतिशय सुंदर आवाज प्रभूने त्यांना दिला आहे. आणि माझी विनंती आहे त्यांना की इथून पुढे सुद्धा या भक्तीमध्ये आपण जरूर गाणी गावीत आणि प्रभूच्या स्तुती आराधनेमध्ये तुम्ही आमचं पुढारी पण करावं. पीटरने हे सर्व जुळवून आणलं, त्याबद्दल पीटरचाही मी आभारी आहे. मागच्या रविवारचं शास्त्रवाचन माझे भाचे दीपक उजगरे जे US असतात त्यांनी केलं, त्यांचाही मी आभारी आहे. आपण आपल्या अभ्यासाकडे वळूया. कलस्सेकरास पत्र याचा अभ्यास आपण करत आहोत. आपण 2 अध्याय पूर्ण केलेले आहेत आणि 3ऱ्या अध्यायाला आपण आज सुरुवात करत आहोत. याचं टायटल जे बायबलमध्ये दिलेलं आहे, मराठी बायबलमध्ये जे दिलेलं आहे ते ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थित होण्याचे परिणाम असं दिलेलं आहे. आणि ते आपण पाहूया. आता प्रत्येक वचनाचा आपण जेव्हा अभ्यास करू तेव्हा या गोष्टी आपल्याला अधिक स्पष्ट होतील. पहिलं वचन, म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवलं गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. या अगोदर 2ऱ्या अध्यायामध्ये आपण हे पाहिलं की पौल मंडळीला, विश्वासणाऱ्यांना हे सांगत आहे की तुम्ही ख्रिस्तामध्ये मेला आणि बाप्तिस्म्यामध्ये प्रतिकात्मकरित्या आपण ख्रिस्ताबरोबर मृत्यू पावतो, पुरले जातो आणि पुन्हा उठवले जातो, बरोबर. आणि ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना कलस्से येथील मंडळीला पौल याची जाणीव करून देत आहे, आठवण करून देत आहे की तुम्ही ख्रिस्तामध्ये मृत झाला, परंतु तो शेवट नव्हता. तुम्ही आता ख्रिस्ताबरोबर उठवले गेले आहात. त्याची पार्श्वभूमी, या वचनाची सुरुवात अशी आहे, म्हणून तुमच्या जीवनामध्ये हे जे काही झालेलं आहे, येशू ख्रिस्तानं तुमच्या जीवनामध्ये जे काही कार्य केलेलं आहे ते लक्षात घेऊन म्हणून तुम्ही असं करा. तर ही पार्श्वभूमी लक्षात घेतल्यानंतर आपण जेव्हा या वचनाकडे येतो त्यावेळेस पौल असं सांगत आहे, म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात. तुम्ही ख्रिस्ताबरोबर मेला, याचा अर्थ ज्याप्रमाणे ख्रिस्त पापासाठी मेला, तुमचं आणि माझं पाप त्यानं आपल्यावर घेतलं आणि ते पाप त्यानं आपल्या देहामध्ये वाहून नेलं आणि वधस्तंभावर त्यानं आपलं बलिदान केलं, त्यानं आपलं अर्पण केलं. आणि त्याचं बलिदान, त्याचं अर्पण जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्या सर्वांच्यासाठी लागू आहे. आणि बाप्तिस्म्यामध्ये आम्ही आपला विश्वास प्रगट करतो तेव्हा आम्ही हेच सांगतो की मी ख्रिस्ताबरोबर मेलो, पुरला गेलो आणि पुन्हा उठलो. तर आता पौल ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना याची आठवण करून देत आहे की तुम्ही आता काय आहात, कोठे आहात. तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात. याचा अर्थ तुमच्या जीवनामध्ये आता परिवर्तन झालेलं आहे, बदल झालेला आहे. तुमच्या जीवनामध्ये काहीतरी घडलेलं आहे. जोपर्यंत आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करत नाही तोपर्यंत आपल्या पापामध्ये आपण आहोत. आणि पापाचा परिणाम मृत्यू आहे असं देवाचं वचन आम्हाला सांगतं.
परंतु त्या मृत्यूपासून देवानं आम्हाला सोडवलं आहे. आणि ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त मृत्यूवर विजय झाला, त्याचं पुनरुत्थान झालं, तो कबरेतून बाहेर आला, त्याप्रमाणे पाऊल म्हणतो की तुमच्याही जीवनामध्ये हे घडलेलं आहे. आणि हे आम्ही समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आम्ही आमच्या जुन्या जीवनामध्ये राहून चालणार नाही. आमच्या जीवनामध्ये हा जो बदल झालेला आहे, फरक झालेला आहे, तो आम्ही स्वतः अनुभवायला हवा आणि आमच्याद्वारे इतरांना सुद्धा त्याचा अनुभव यायला हवा. आम्ही एका वेगळ्या वातावरणामध्ये आलो आहोत. हा प्रभू येशू ख्रिस्ताचं जेव्हा पुनरुत्थान झालं तेव्हा तोच प्रभू येशू ख्रिस्त होता, परंतु त्याचं पुनरुत्थित शरीर होतं. आणि देवाची इच्छा आहे की आम्ही सुद्धा या पुनरुत्थानाचा अनुभव घ्यावा. या पुनरुत्थानामध्ये आम्ही सुद्धा वाटचाल करावी. आम्ही एक नवीन व्यक्ती झालो आहोत. आम्ही आता नवीन वातावरणामध्ये आलो आहोत आणि त्याप्रमाणे आमचं जीवन आम्ही जगायला शिकलं पाहिजे. 2 कोरिंथ 5:17 पाऊल असं म्हणतो, म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. जर तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात तर तुम्ही नवे आहात, तुम्ही नवे झाले आहात. तुम्ही आपल्या पापी जीवनामधून मुक्त झाला आहात. ज्या प्रकारे इस्रायल लोक मिस्राच्या दास्यातून होते, त्या दास्यातून देवाने त्यांना सोडवलं आणि ते आता वचनदत्त देशामध्ये आलेले आहेत, स्वतंत्र झालेले आहेत. त्याप्रकारे आम्ही सुद्धा आध्यात्मिकरित्या या गोष्टींचा अनुभव घ्यावा, ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून पाऊल त्यांना आठवण करून देत आहे की पहा, तुम्ही आता ख्रिस्ताबरोबर उठवले गेले आहात. आणि ही जी गोष्ट आहे ती अत्यंत अद्भुत अशी आहे. कदाचित आमच्या बुद्धीनं आम्हाला पूर्ण आकलन याचं होत नाही, परंतु आध्यात्मिकरित्या हे झालेलं आहे. ज्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो, आपण पश्चाताप करतो, आपल्या पापांची क्षमा होते, त्यावेळेस आम्ही ख्रिस्तामध्ये मरतो, परंतु आम्ही तिथेच राहत नाही, आम्ही त्यामधून बाहेर होतो. ज्या प्रकारे ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं त्या प्रकारे विश्वासणाऱ्यांचं सुद्धा पुनरुत्थान झालेलं आहे. ते प्रभूमध्ये नवीन झालेले आहेत. जुनं ते होऊन गेलं, पहा सर्व नवं झालं आहे. असं ज्या प्रकारे पाऊल सांगतो कोरिंथकरास पत्रामध्ये, त्याच प्रकारे आमच्या जीवनामध्ये आम्ही ते समजून घेणं आणि त्यामध्ये वाटचाल करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पण अनेकांच्या जीवनामध्ये ही फार मोठी समस्या आहे की आम्ही आपल्या भूतकाळामध्ये अडकून राहतो. आमच्या भूतकाळामध्ये अनेक गोष्टी घडलेल्या असतात, आमच्याकडून पापं घडलेली असतात, कधीकधी आमच्यावर अत्याचार झालेला असतो, अन्याय झालेला असतो आणि त्या अनुभवातून बाहेर येणं हे पुष्कळ आम्हाला अतिशय कठीण वाटतं. परंतु जर आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तर आम्ही ख्रिस्तामध्ये मेलो आहोत आणि मेल्यानंतर आम्ही पुन्हा उठलो आहोत. हा आध्यात्मिक अनुभव आपण घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आज अनेक ख्रिस्ती विश्वासणारे आहेत की ते त्यांच्या जीवनामध्ये अद्याप बंधनामध्ये आहेत, कारण त्यांच्या भूतकाळापासून त्यांना सुटका करून घेता येत नाही. ते अद्याप आपल्या भूतकाळामध्ये अडकून पडलेले आहेत. कदाचित आपण चुका केलेल्या आहेत भूतकाळामध्ये, लहानपणी, तरुणपणी, इतर वेळेला आमच्या जीवनामधून काही चुका घडलेल्या आहेत आणि आम्हाला असं वाटतं की या चुकांमधून आम्ही बाहेर येऊ शकत नाही. आणि अतिशय दुःखाची गोष्ट आहे की काही विश्वासणारे प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर पुन्हा उठण्याचा अनुभवच घेत नाहीत. ते आपल्या गतकाळामध्ये, भूतकाळामध्ये अडकून पडलेले आहेत आणि त्यामध्येच ते गुरफडून जात आहेत. त्यामधून मुक्त होऊन पुनरुत्थानाचा अनुभव घेणं हे अनेकांच्या जीवनामध्ये घडत नाही, कारण आम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेलो आहोत याच्यावर त्यांचा विश्वास नाही आहे. व कदाचित आपण फार चांगली गाणी गातो, पुनरुत्थान दिनाच्या भक्तीमध्ये आपण सहभागी होतो, आपण घोषणा करतो प्रभू उठला आहे, परंतु माझ्या जीवनामध्ये प्रभू उठला आहे याचा अनुभव मी घेतला आहे का? मी सुद्धा प्रभूबरोबर उठवला गेलो आहे याची मला खात्री झाली आहे का? आणि अनेक विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये ही शंका असल्यामुळं, तारणाची खात्री नसल्यामुळं मी आता बंधमुक्त आहे, ख्रिस्ताबरोबर मी उठवला गेलो आहे, मी आता नवी उत्पत्ती आहे, या गोष्टी पुष्कळदा समजून घेणं, विश्वास ठेवणं हे अनेक विश्वासणाऱ्यांना शक्य होत नाही. परंतु प्रभूची इच्छा आहे की आम्ही त्या बंधनामधून मुक्त व्हावं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा जो आनंद आहे ते बंधमुक्त होणं जे आहे, मृत्यूपासून बंधमुक्त होणं, पापाच्या जोखडातून बंधमुक्त होणं, हा अनुभव कदाचित अद्याप आम्ही घेतलेला नाही. आणि म्हणून आजचं वचन कदाचित तुमच्यासाठी आहे. तुमच्या जीवनामध्ये जर अशा प्रकारे आज झगडा चालू असेल, गतकाळातील चुकांमुळं तुम्ही अद्याप दडपणाखाली आहात, दबावाखाली आहात,
बंधनामध्ये आहात, तर मला तुम्हाला सांगू द्या, प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला बंधमुक्त करतो. ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त मृत्यूवर विजयी झाला, मृत्यूच्या बंधनातून बाहेर आला आणि तो उठवला गेला, त्याच प्रकारे तुमचं आणि माझं जीवनसुद्धा असावं ही प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे. आम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेलो आहोत. येशू ख्रिस्त उठवला गेला आहे हे सत्य, कदाचित आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो, परंतु तुम्ही आणि मी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर उठवले गेले आहोत हे समजून घेणं, त्याचा अनुभव घेणं, त्याचा आनंद घेणं, त्यामध्ये वाटचाल करणं हे सुद्धा किती महत्त्वाचं आहे, नाही का? आणि जर आमच्या जीवनामध्ये हा झगडा चालू असेल तर आज आम्हाला हे सत्य समजून घेण्याची गरज आहे. आम्ही पुन्हा एकदा प्रभूला विनंती करूया, प्रभू मला ह्या बंधनातून मुक्त कर, तुझ्या उद्धाराचा आनंद मला तू दे, पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने तू मला भर आणि त्या सामर्थ्यामध्ये वाटचाल करण्यास तू माझं सहाय्य कर. अशी प्रार्थना आज आपण करूया. पहा, ज्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो ना, त्यावेळेस एक फार मोठं स्थित्यंतर घडून येतं. वी आर ट्रान्सपोर्टेड फ्रॉम द ओल्ड लाईफ इन टू द न्यू लाईफ. जुन्या जीवनातून, मृत्यूच्या जीवनातून आम्हाला उचलण्यात आलेलं आहे आणि ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थित जीवनामध्ये आम्हाला ठेवण्यात आलेलं आहे. हे अत्यंत सुंदर आहे, अद्भुत आहे. कदाचित या जीवनामध्ये त्याचं पूर्ण आकलन आम्हाला होणार नाही, परंतु आध्यात्मिकरित्या हे आमच्या जीवनामध्ये घडलेलं आहे आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा, त्यामध्ये चालावं ही देवाची इच्छा आहे. पहा, एखादी व्यक्ती जेव्हा एका देशातून दुसऱ्या देशात जाते, जर मी भारतामधून अमेरिकेत गेलो किंवा युरोपमध्ये गेलो किंवा ऑस्ट्रेलियामध्ये गेलो किंवा कॅनडामध्ये गेलो, तर त्या नवीन ठिकाणचं जे वातावरण आहे ते खूप वेगळं आहे, नाही का? आणि मला हे जाणवतं की मी आता भारतामध्ये नाही आहे, मी आता नवीन देशामध्ये आहे. सगळं वातावरण आता बदलून गेलेलं आहे. पहा, कदाचित आम्ही अशा देशामध्ये जातो की ज्या देशामध्ये बर्फ पडतं हिवाळ्यामध्ये, ज्याचा अनुभव कदाचित आम्ही भारतामध्ये घेतला नसेल. परंतु ज्यावेळेस आम्ही अशा एखाद्या देशामध्ये जातो ज्या ठिकाणी हिवाळ्यामध्ये बर्फ पडतं आणि त्या बर्फाचा आनंद आपण लुटतो, आणि पहा हे किती वेगळं वातावरण आहे का? कल्पना करा, समजा आफ्रिकेतल्या वाळवंटातला एक मनुष्य हा कदाचित नॉर्वे देशामध्ये गेला आणि नॉर्वेमध्ये भयंकर थंडी असते नाही का, हिवाळ्यामध्ये बर्फ पडतो, तर त्याच्या जीवनामध्ये तो जो बदल झालेला आहे त्याचा अनुभव किती वेगळा असेल, नाही का? देवाची इच्छा आहे की आम्ही सुद्धा हा अनुभव घ्यावा. आमच्या पापामध्ये आम्ही जीवन जगत असताना प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावला हा मी विश्वास ठेवतो, तेव्हा मी सुद्धा पापासाठी मेलो आहे आणि आता देवाने मला उचलून नवीन जीवनामध्ये आणलेलं आहे, पुनरुत्थित जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आम्ही उठवले गेलो आहोत. हा अनुभव आम्ही घ्यावा अशी देवाची इच्छा आहे. तर म्हणून पाऊल असं म्हणतोय, म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात. खात्रीपूर्वक सांगतो पाऊल की तुम्ही उठवले गेला आहात. उठवले जाल, कदाचित झालं असेल असं नाही आहे. आणि ही खात्री आम्हा प्रत्येकाला असणं फार महत्त्वाचं आहे की मी ख्रिस्ताबरोबर मृत्यूमधून उठवला गेलो आहे. मृत्यूच्या बंधनातून, पाशातून मी मुक्त झालेलो आहे. सैतानाच्या तावडीतून मी सुटलेलो आहे. आता मी पुनरुत्थित जीवन जगत आहे आणि याचा रोज आणि रोज आपण अनुभव घेण्याची गरज आहे. आणि या नवीन जीवनामध्ये आता काय काय होतं ते आपण या वचनामध्ये पाहूया. पहिली गोष्ट पाऊल इथं सांगतो, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसला आहे. आम्हाला मानवी शब्दामध्ये समजण्यासाठी भाषा वापरलेली आहे. खरं म्हणजे उजवं डावं असं काय नसतं असं मला वाटतं. आपण काय म्हणतो, उजव्या बाजूला म्हणजे ज्याला अधिकार आहे. आपण एखाद्या पुढाऱ्याविषयी म्हणतो की हा अमुक अमुक नेत्याचा उजवा हात आहे. त्याचा अर्थ त्याच्याकडे पण सामर्थ्य आहे. ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसला आहे याचा अर्थ त्याचं जे सार्वकालिक गौरव आहे, त्याचा सार्वकालिक जो अधिकार आहे तो पुन्हा त्याने प्राप्त केला आहे. त्यानं मृत्यूवर विजय मिळवला, तो पुनरुत्थित झाला आणि त्याचं स्वर्गारोहण झालं. हा इतिहास पवित्र शास्त्रातून आपल्याला समजतो. आणि आत्ता येशूची स्थिती काय आहे, तर तो देवाच्या उजवीकडे बसला आहे. त्याचा अर्थ काय की तो पूर्ण अधिकारानं बसलेला आहे. होय, वधस्तंभावर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त लटकत होता त्यावेळेस तो असहाय्य होता. त्याच्या शरीराचे हालहाल करण्यात आले, त्याची निंदा करण्यात आली, त्याचा छळ करण्यात आला. पण तो आता तसं होत नाही आहे.
पुनरुत्थानानंतर त्याचं स्वरूप बदललेलं आहे. तो देवाच्या उजवीकडे बसला आहे. त्याचा जो अधिकार आहे तो पुन्हा एकदा त्याने आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. काही काळासाठी तो सेवक झाला, नम्र झाला. त्यानं आपलं वैभवी गौरवी स्वरूप थोडा वेळ बाजूला ठेवलं होतं, परंतु आता तो पुन्हा त्याच्या मूळ स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आम्हाला दिसत आहे. आणि पाऊल असं म्हणतो की ख्रिस्त ज्या ठिकाणी बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवायचा यत्न करा. या जगामध्ये आम्ही सर्व काही ना काही मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत, बरोबर. ज्यावेळेस आम्ही लहान असतो त्यावेळेस आमच्या गरजा, आमच्या अपेक्षा फार लहान असतात, नाही का. कदाचित आम्हाला बाहुली हवी असते, कदाचित आम्हाला क्रिकेटची बॅट हवी असते, कदाचित आम्हाला चांगले कपडे हवे असतात, चांगले चपला बूट हवे असतात. परंतु जसं आम्ही वाढत जातो तशा आमच्या अपेक्षा वाढतात आणि ह्या अपेक्षा कधीच संपत नाहीत. चांगलं शिक्षण मिळावं, चांगलं शिक्षण मिळाल्यानंतर चांगला जॉब मिळावा, चांगला जॉब मिळाल्यानंतर चांगला जीवनसाथी मिळावा, स्वतःचं चांगलं घर असावं, भरपूर पैसा असावा, सर्व सुखसोयी असाव्यात. या सर्व आमच्या अपेक्षा असतात, बरोबर. आणि त्यामध्ये वाईट काय नाही. परंतु पाऊल म्हणतो की आता तुमचा दृष्टिकोन बदला. येशू ख्रिस्ताबरोबर पुन्हा उठल्यामुळं आता तुमचा दृष्टिकोन बदलायला हवा. आता तुमची दृष्टी वर लागायला आहे, ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त आहे. पुनरुत्थित येशू जिथं आहे तिथं तुम्ही दृष्टी लावा आणि त्याच्याबरोबर ज्या गोष्टी तुम्हाला मिळवायला हव्यात त्या मिळवण्याचा प्रयत्न करा. प्रभू येशू ख्रिस्तानं असं कधी अभिवचन दिलं नाही की मी तुम्हाला संपत्ती देईन, मी तुम्हाला प्रॉपर्टी देईन, मी तुम्हाला जगातील सुख देईन. नाही. कदाचित काही सेवक तसं सांगतात की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्हाला हे मिळेल ते मिळेल, परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं असं अभिवचन नाही दिलं. प्रभू येशू ख्रिस्तानं एकच अभिवचन दिलं आणि ते म्हणजे सार्वकालिक जीवनाचं, पापांपासून मुक्त होण्याचं, देवाबरोबर सतत जीवन जगण्याचं अभिवचन दिलं आहे. या जगामधील आपलं आयुष्य थोडं आहे, लहान आहे. आम्हाला सार्वकालिक जीवन जगायचं आहे आणि त्या जीवनासाठी आम्ही तयारी करावी अशी देवाची इच्छा आहे. म्हणून आम्ही जर ख्रिस्ताबरोबर पुन्हा उठवले गेलो आहोत, आम्ही पुनरुत्थित झालो आहोत, तर वरील गोष्टी मिळवायचा आम्ही प्रयत्न करायला पाहिजे. वरील गोष्टी म्हणजे काय, तर देवाच्या गोष्टी. देवाला ज्या गोष्टीमध्ये रस आहे, देवाला ज्या गोष्टीमध्ये आनंद आहे, त्या गोष्टी मिळवण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे, बरोबर. देवाची काय इच्छा माझ्यासाठी की मी त्याच्यासाठी जीवन जगावं, माझ्या जीवनामधून मी त्याची साक्ष द्यावी. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांबरोबर जे शेवटलं भाषण करत होता प्रेषितांच्या कृत्याच्या पहिल्या अध्यायामध्ये, त्यावेळेस त्याने काय सांगितलं, पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही माझे साक्षीदार व्हाल. आम्ही त्याचे साक्षीदार व्हावं ही देवाची इच्छा आहे आणि म्हणून आम्ही ते मिळवायचा प्रयत्न करायला हवा. होय, जगातील सर्व गोष्टी आम्हाला देव देईल. आम्ही जर प्रार्थना केली तर आमच्या सर्व गरजा देव पूर्ण करतो. देव आम्हाला निराश करत नाही, अगदी बरोबर आहे. परंतु आमचा फोकस काय, आमचा दृष्टिकोन आता काय. आमचा दृष्टिकोन आता बदललेला आहे. आम्ही मृतांमध्ये होतो, आता आम्ही जिवंतांमध्ये आहोत. आम्ही पापामध्ये मृत झालो होतो, प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आता आम्ही पुनरुत्थित झालो आहोत आणि म्हणून आमचा दृष्टिकोनसुद्धा बदलायला हवा. आमचा दृष्टिकोन पुन्हा मृतक गोष्टींमध्ये नसावा. या जगातील गोष्टी आहेत त्या नष्ट होणार आहेत. त्या नष्ट होणाऱ्या गोष्टींपासून आमची नजर आम्ही बाजूला घ्यावी आणि आता सार्वकालिक गोष्टींकडे आम्ही नजर लावावी. प्रभू येशू ख्रिस्तामधील जे जीवन आहे त्याकडे आम्ही नजर लावावी. प्रभू येशू ख्रिस्ताला ज्या प्रकारच्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी करण्याचा मी प्रयत्न करत आहे का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसला आहे, तेथील वरील गोष्टी मिळवायचा प्रयत्न करा. पहा, आपण हे सांगू किंवा न सांगू, पण आपल्या जीवनामधून लोकांना समजतं की माझ्या जीवनामध्ये मी काय मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. जो मनुष्य नुसता पैशाच्या मागे लागलेला आहे त्याला ती गोष्ट दुसऱ्यांना सांगायची गरज नाही आहे. ते लोकांना समजते की हा पैशाच्या मागे लागला आहे. एखादी व्यक्ती प्रसिद्धीच्या मागे लागलेली असते. जसे आमच्या देशाचे एक नेते, त्यांना जिथे जिथे स्वतःचं नाव व्हावं असतं. प्रसिद्धीच्या मागे लोक लागलेले आहेत. आणि पुष्कळ ख्रिस्ती विश्वासणारे, पुष्कळ ख्रिस्ती सेवक हे सुद्धा प्रसिद्धीच्या मागे लागलेले आहेत.
त्यांचं नाव जर छापून आलं नाही तर त्यांना खूप अपमान वाटतो. मी एवढा मोठा ख्रिस्ती नेता आणि माझं नाव कसं देता नाही आहे. कारण आमचा दृष्टिकोन अद्याप बदललेला नाही. आम्ही ख्रिस्ती झालो आहोत, पण आमचा दृष्टिकोन अद्याप मृत गोष्टींमध्ये आहे, देवाच्या गोष्टींमध्ये नाही आहे. देवाच्या गोष्टी म्हणजे चांगुलपणा, प्रीती, विश्वास, या गोष्टी, त्या गोष्टीकडे आम्ही लक्ष लावलं आहे का? त्या गोष्टी मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत का? पहा, आम्ही ज्या प्रकारचं जीवन जगतो ना, त्यामधून लोकांनाही दिसतं की आम्ही काय मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही तोंडानं काही बोलत असलो, मी काही पण बोलत असलो की नाही, मला प्रभूची खूप सेवा करायची आहे, मला प्रभूचं गौरव करायचं आहे, मला हे करायचं आहे, ते करायचं आहे. परंतु माझ्या जीवनामध्ये मी जे काही जसं वागत आहे, जसं करत आहे, त्यामधून मी जगाला दाखवत असतो की मी कशाच्या मागे लागलो आहे, काय मिळवण्याचा मी प्रयत्न करत आहे. पण चर्चमध्ये कदाचित आम्ही पुढारी आहोत आणि आम्ही पुष्कळदा सांगतो नाही आम्हाला देवाची सेवा करायची आहे. पण आपल्या जीवनामधून आपण हे दाखवत असतो आपल्याला खरोखर सेवा करायची आहे की स्वतःचं नाव मोठं करायचं आहे. आणि विशेषतः आम्ही जे सेवक आहोत, आमच्यासमोर हे फार मोठं आव्हान आहे. पुष्कळदा आम्हाला स्वतःचं नाव महत्त्वाचं वाटतं. माझी मंडळी, माझं नाव, माझं टायटल, माझ्या डिग्र्या, या गोष्टी मला पुष्कळदा महत्त्वाच्या वाटतात आणि तो सन्मान मला मिळावा यासाठी माझी धडपड चालू असते. प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव ज्यामधून होईल त्या गोष्टी मिळवण्याचा मी प्रयत्न करत आहे का? पण प्रभूच्या अंतःकरणामध्ये आज काय आहे बरं? येशूच्या अंतःकरणामध्ये आज काय आहे? त्याच्या अंतःकरणामध्ये प्रीती आहे आणि त्याची इच्छा आहे की त्याची प्रीती संपूर्ण जगाला समजावी. वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्तानं प्राण यासाठी नाही दिला की काही मोजक्या लोकांनी ख्रिस्ती व्हावं, नाही. योहान 3:16 आपल्या सर्वांना माहीत आहे नाही का? देवानं जगावर एवढी प्रीती केली. देवानं ख्रिस्ती लोकांवर नाही प्रीती केली, देवानं धार्मिक लोकांवर नाही प्रीती केली, परंतु जे हरवलेले आहेत, जे पापी आहेत, जे दुःखनाईत आहेत, त्यांना बरं करण्यासाठी, त्यांना जीवन देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. आणि आज जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर उठवले गेलो आहोत तर आमचा दृष्टिकोन तो आहे का? आमचा पैसा आम्ही कुठे वापरतो? आमचा वेळ आम्ही कुठे वापरतो? आमचे शब्द, आमच्या कला, आम्हाला वेगळे मिळालेली जी दानं आहेत त्यांचा उपयोग आपण देवाच्या सेवेसाठी करत आहोत की स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी? कदाचित आम्ही पुष्कळदा अशा प्रकारचा देखावा करतो की मी फार चांगली देवाची सेवा करतो, पण आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला माहीत आहे की आम्ही देवाची सेवा करतो की स्वतःचे स्वार्थी हेतू पूर्ण करण्यासाठी मी काही करत आहे. आज अनेक मंडळांमध्ये समस्या आहेत, भांडण आहेत. का बरं? कारण त्यांना वरील गोष्टी नको आहेत, त्यांना जगातील गोष्टी हव्यात. चर्चमध्ये सन्मान मिळावा. आपण आपलं अंतःकरण तपासून पाहूया, आपलं जीवन तपासून पाहूया की मी वरील गोष्टी मिळवायचा यत्न करत आहे का? माझ्या ज्या योजना आहेत स्वतःसाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या मंडळीसाठी, त्यामध्ये मी जगी गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे की देवाच्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे? देवाला कशामध्ये संतोष आहे? ज्यावेळेस मी सुवार्ता गाजवतो आणि एखादी पापी व्यक्ती पश्चाताप करते, तिचं तारण होतं, त्या गोष्टीमध्ये देवाला आनंद आहे, नाही का? देवाचं वचन आम्हाला काय सांगतं? जेव्हा एक पापी व्यक्ती पश्चाताप करते त्यावेळेस देवदूत आनंद करतात. देवदूतांना आणि देवाला कशामध्ये आनंद आहे? एखादा पापी पश्चाताप करतो, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो का? कोणीतरी पश्चाताप करावा, त्यांना येशूची ओळख व्हावी, असं आम्ही जीवन जगत आहोत का? की मला काय मिळेल, माझं नाव कसं होईल, यासाठी मी धडपड करत आहे? देवाच्या प्रिय लोकांनो, आपण स्वतःचं जीवनाचं परीक्षण करूया. माझ्या जीवनाचा हेतू काय आहे? मी जीवनामध्ये काय मिळवण्याचा प्रयत्न करत आहे? काही जणांना वाटतं की मी भरपूर शिकावं, भरपूर माझं नाव व्हावं, मी भरपूर पैसा कमवावा. आणि कधीकधी सेवेमध्ये सुद्धा अनेकांचा तो उद्देश असतो, नाही का? की माझी सेवा मोठी व्हावी, माझं चर्च मोठं व्हावं, माझी संघटना वाढावी, माझ्या संस्थेची भरभराट व्हावी. पण देवाचं काय? देवाच्या गोष्टी मिळवण्याचा मी प्रयत्न करत आहे का? पुन्हा दुसऱ्या वचनामध्ये पाऊल असं म्हणतो, वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. आम्हा सर्वांना हा मोह आहे की आम्ही स्वर्गातील गोष्टींकडे लक्ष न लावता पृथ्वीवरील गोष्टींकडे लक्ष लावतो. काय फरक आहे स्वर्गातील आणि पृथ्वीवरील गोष्टींकडं?
प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये स्वर्गाचं जे वर्णन केलेलं आहे ना, तिथं रस्ते सोन्याचे आहेत आणि रत्न माणकं हे सगळीकडे असे पडलेले आहेत. त्याचा अर्थ त्याला काहीच किंमत नाही. आज जगामध्ये ह्या गोष्टीला खूप किंमत आहे. सोन्याचा दर किती वाढला नाही काय, 1,20,000 का काहीतरी हजार झालेलं आहे. सोनं घेणं जणू काय अतिशय कठीण झालेलं आहे. पण तरीसुद्धा मी पाहतो बातमी की सोन्याची प्रचंड खरेदी चालू आहे. सोनं किती वाढलं तरी त्याची खरेदी काय थांबत नाही. पुण्यामध्ये गोल्डन मॅन असतात, गोल्डन मॅन. भयंकर कितीतरी किलो सोनं घेऊन ते वावरत असतात. काही काळापूर्वी एक मनुष्य होता की त्याने सोन्याचं शर्ट घातलेलं होतं. त्याने तयार करून घेतलं होतं सोन्याच्या जाळीचं असं शर्ट, आणि ते घालून तो मिरवत होता. पहा, हे जगातील गोष्टी आहेत. भारतामध्ये अनेक मंदिरांमध्ये सोन्याचे कळस आहेत आणि त्याच मंदिराच्या दारामध्ये एखादा भिकारी 10 रुपयांसाठी भीक मागत असतो. किती भयंकर चित्र आहे ना. देवाची इच्छा आहे का की कोणी अशी भीक मागावी, कोणीतरी असं लाचार व्हावं? तर देवाच्या मंदिरामध्ये जर पैसा आहे तर तो पैसा गरजवंतांसाठी खर्च व्हायला पाहिजे. आज अनेक चर्चेसचे बँक बॅलन्स खूप भरपूर आहेत, परंतु त्याच चर्चमध्ये कदाचित असे काही लोक आहेत की त्यांना 2 वेळचं जेवण मिळू शकत नाही. कारण आमचं लक्ष पृथ्वीवरील गोष्टींकडे आहे, स्वर्गातील गोष्टींकडे नाही. आणि आज आम्हाला जाग होण्याची गरज आहे. पहा, ज्यावेळेस मंडळीवर हल्ला होतो त्यावेळेस कदाचित मंडळीची इमारत, मंडळीतील ज्या मौल्यवान गोष्टी आहेत त्याची नासधूस केली जाते. परंतु त्यामुळे काय फार तोटा होत नाही आम्हाला. आमचा विश्वास प्रभूमध्ये बळकट असणं हे महत्त्वाचं आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आमचा विश्वास, आमची आशा हा डळमळीत होणार नाही, त्यासाठी आम्ही प्रयत्न करायला हवा. मी असं म्हणत नाही की मंडळीनं बँकेत पैसा ठेवू नये किंवा आपलं चर्च सुंदर बांधू नये, परंतु आमचं प्राधान्य काय, आम्ही कशाकडे लक्ष देत आहोत, मला असं वाटतं ते तपासून पाहण्याची आज गरज आहे. मंडळीच्या पैशाचा लेखाजोखा जर घेतला, मंडळीमध्ये दान लोक कशासाठी देतात की देवाचं कार्य व्हावं, सुवार्ता गाजवली जावी. 100 रुपये समजा एखाद्या मंडळीमध्ये येतात तर त्यामधले किती रुपये सुवार्ता प्रसारासाठी जातात? 10% तरी जातात का नाही? 5% सुद्धा जात नसतील. बहुतेक पैसा हा मेंटेनन्समध्ये आणि मग प्रोग्रॅम्समध्ये जातो, वेगवेगळे कार्यक्रम. तुम्ही म्हणाल ना हे सगळे आध्यात्मिक कार्यक्रम आहे. क्रिसमसचं जेवण हा कसला आध्यात्मिक कार्यक्रम आहे? किंवा गाण्यांचा जो कार्यक्रम असतो तो कसला आध्यात्मिक कार्यक्रम आहे? पुष्कळ वेळेस देवाची स्तुती होण्याच्या ऐवजी तो एक एंटरटेनमेंट प्रोग्राम होतो, करमणुकीचा कार्यक्रम होतो. कधी कधी आमची भक्तीसुद्धा एक करमणूक ठरते. एका लग्नामध्ये मी गेलो होतो आणि त्या लग्नामध्ये जे काही वातावरण होतं चर्चमध्ये, मला असं वाटलं की मी एखाद्या थिएटरमध्ये तर आलो नाही. ज्या प्रकारे लोक ओरडत होते, दंगा करत होते. परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आम्ही किती गंभीर होण्याची गरज आहे, नाही का? होय, आम्ही आनंद करायला पाहिजे, आनंद व्यक्त करायला पाहिजे. आम्ही टाळ्या वाजवू शकतो, गाऊ शकतो, पण ज्या प्रकारचे आवाज काढले जातात कधी कधी बाजारी असं स्वरूप काही काही कार्यक्रमांमध्ये, ख्रिस्ती कार्यक्रमांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपलं जीवन कसं आहे? आम्ही वरील गोष्टीकडे लक्ष लावत आहोत की पृथ्वीवरील गोष्टीकडं? आपण स्वतःचं जीवन जर तपासून पाहिलं तर त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. कोणी सांगायची गरज नाही, मला स्वतःला मिळेल की माझ्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीला मी प्राधान्य देत आहे. माझा पैसा, माझा वेळ, माझ्याजवळ जी साधनं आहेत त्या गोष्टींचा उपयोग मी देवासाठी करत आहे की स्वतःच्या स्वार्थी गरजांसाठी करत आहे, हे आम्हाला आज तपासून पाहण्याची गरज आहे. पुढे पाऊल असं म्हणतो 3ऱ्या वचनामध्ये, कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर गुप्त ठेवलेले आहे. पाहत, ख्रिस्तामध्ये आपण मृत झालो, त्याचा अर्थ आम्ही पापाला मृत झालो आणि आमचं जीवन गुप्त ठेवलेलं आहे. आम्हाला याची खात्री आहे की माझं जीवन येशू ख्रिस्तामध्ये गुप्त आहे. पण सैतान पुष्कळदा मला येऊन कदाचित निराश करायचा प्रयत्न करेल की तुझं जीवन तर असं होतं, तसं आहे. पण मी त्याला सांगू शकतो की मी ख्रिस्तामध्ये मृत झालो आणि माझं जीवन
ख्रिस्तामध्ये गुप्त आहे. सैतानानं आम्हाला किती दडपण आणण्याचा प्रयत्न केला, घाबरवण्याचा प्रयत्न केला, फसवण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा आम्ही त्याला सांगू शकतो, नाही, माझं जीवन ख्रिस्तामध्ये सुरक्षित आहे, गुप्त आहे. पण आपल्या मौल्यवान वस्तू आपण बँकेत लॉकरमध्ये ठेवतो, नाही का? मी एक बातमी वाचली, एका स्त्रीनं आपलं बरंचसं सोनं बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलं होतं आणि त्या लॉकरमधून ते सोनं गायब झालं. त्यावेळेस बँकेने सांगितलं की आमची जबाबदारी नाही. आणि मग जो करार केलेला होता तो पाहण्यात आला. त्यावेळेस अगदी स्पष्ट आहे की बँक त्याची जबाबदारी घेत नाही. तुम्ही स्वतःच्या जबाबदारीवर ठेवा. ज्याला सेफ डिपॉझिट लॉकर आपण म्हणतो, ते सुद्धा सेफ नाही आहेत. या जगामध्ये कोणती गोष्ट सुरक्षित नाही आहे. आमचं जीवन येशू ख्रिस्तामध्ये सुरक्षित आहे. आमचं जीवन येशू ख्रिस्तामध्ये गुप्त आहे. आणि ही कितीतरी धीर देणारी, दिलासा देणारी गोष्ट आहे. आम्ही जेव्हा आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये सोपवतो ना, त्यावेळेस ते सुरक्षित असतं, ते गुप्त असतं, ते कोणालाच माहीत नसतं. सैतानाला सुद्धा माहीत नाही. सैतान पुष्कळ अशा प्रकारे एक देखावा करतो, दाखवायचा प्रयत्न करतो की त्याला सर्व माहीत आहे. नाही, सैतानाला सर्व ज्ञान नाही आहे, त्याला माहीत नाही. जे तुम्हाला आणि मला माहीत आहे तेच त्याला माहीत असतं, त्यापेक्षा अधिक नाही. आणि आमचं जीवन येशू ख्रिस्तामध्ये गुप्त आहे. ही किती धीर देणारी गोष्ट आहे, आधार देणारी गोष्ट आहे. आम्हाला निराश होण्याची गरज नाही. प्रभूमध्ये आम्ही सुरक्षित आहोत. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आमचं जीवन सुरक्षित आहे. आणि मग शेवटी आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट केला जाईल, तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रगट केले जाल. भविष्यामध्ये विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये काय घडणार आहे त्याविषयी सांगताना पाऊल असं म्हणतो, आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट केला जाईल. आमचं जीवन कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त हा जीवन आहे. त्याला सांगितलं, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. आणि म्हणून आमचं जीवन म्हणजे येशू ख्रिस्त आहे. आणि एक दिवस येशू ख्रिस्त प्रगट होणार आहे. अनेक ठिकाणी भविष्य नाही का आपल्याला माहीत आहे की प्रभू येशू ख्रिस्त प्रगट होणार आहे, पुन्हा येणार आहे. त्याने स्वतः सुद्धा सांगितले की पुन्हा येणार आहे. नव्या करामध्ये प्रगटीकरणापर्यंत अनेक भविष्य आहेत की ज्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त गौरवानं परत येणार आहे, प्रगट होणार आहे. त्याची आम्ही वाट पाहत आहोत, हे आम्हाला माहीत आहे. त्यावेळेला काय होणार आहे? तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रगट केले जाल. किती अद्भुत, किती सुंदर गोष्ट आहे की तुम्हीही ख्रिस्ताबरोबर प्रगट केले जाल. या जगामध्ये तुम्ही कोणत्याही दुःखातून गेला असाल, त्रासातून गेला असाल, निंदा, छळ याच्यामधून गेला असाल, तरी एक दिवस येणार आहे की तुम्ही ख्रिस्ताबरोबर गौरवात प्रगट व्हाल. पवित्र शास्त्र आम्हाला हे सुद्धा सांगतं की प्रत्येक डोळा पाहिल ख्रिस्त जेव्हा येईल, त्याचा अर्थ तो आम्हालाही पाहिल. या जगामध्ये आम्हाला सन्मान मिळाला नाही, या जगामध्ये आमचा अपमान झाला, या जगामध्ये आम्हाला दुःख मिळालं, या जगामध्ये आमचा छळ झाला. परंतु जेव्हा ख्रिस्त प्रगट होईल तेव्हा देवाचं वचन आम्हाला सांगते की तुम्ही सुद्धा त्याच्याबरोबर गौरवात प्रगट व्हाल. किती प्रचंड धीर आणि आशा देणारी ही गोष्ट नाही का? आणि हे देवाचं सत्य आहे. आज जगामध्ये आपण कोणत्याही दुःखातून जात असलो तरीसुद्धा एक दिवस येणार आहे की ख्रिस्ताबरोबर आपण प्रगट होऊ आणि त्या दिवसाची आपण वाट पाहूया. जे प्रभू येशू ख्रिस्तासाठी रक्तसाक्षी झाले त्या सर्वांची हीच साक्ष होते नाही का? स्तेफनाला ज्यावेळेस दगडमार झाला, त्याचा मृत्यू होण्या अगोदर त्याने पाहिलं की आकाश उघडलं आहे आणि त्याने देवाच्या पुत्राला पाहिलं. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे त्यावेळेस त्याचं अभिवचन सर्व विश्वासणाऱ्यांसाठी हे आहे की तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रगट व्हाल. किती प्रचंड मोठी गोष्ट आहे ना ही. मग कल्पना करा, तुम्हाला असं पत्र आलं की भारताचे राष्ट्रपती पुण्यामध्ये येणार आहेत, तुमच्या गावामध्ये येणार आहेत आणि त्यांच्या कारमध्ये तुम्हाला प्रवास करायचा आहे. तुम्ही कल्पना तरी करू शकता की काय तो सुखद आनंदाचा क्षण असेल. देशाच्या राष्ट्रपतीबरोबर मला प्रवास करता येईल, यापेक्षा मोठं गौरव, मोठा आनंद असू शकतो का? जगाचा तारणारा येशू ख्रिस्त जेव्हा प्रगट होईल तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर गौरवात प्रगट व्हाल. पण ख्रिस्ती लोकांचं वर्णन करताना पौल म्हणतो की आम्ही या जगाचे गाळ आहोत, सर्वांनी आम्हाला तुच्छ मानलेलं आहे, आम्ही लाचार आहोत,
आम्ही समाजाच्या सर्वात खालच्या स्तराचे आहोत. हो, या जगामध्ये सगळं कदाचित आमच्या बाबतीमध्ये खरं असेल, पण तो एक दिवस येणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आम्ही गौरवात प्रगट हो. तुम्हाला काय आवडेल? आत्ता गौरवामध्ये राहायचं आणि नंतर लज्जास्पद जीवनामध्ये प्रगट व्हायचं, की आत्ता दुःखी जीवन जगायचं पण तो एक दिवस ख्रिस्ताबरोबर गौरवामध्ये प्रगट व्हायचं? आपण कशाची निवड करणार आहोत? या जगामधील सुख, ऐश्वर, गौरव हे आम्हाला हवं आहे, की प्रभू येशू ख्रिस्ताबरोबरचं जे गौरव आहे त्याच्यासाठी आपण तयारी करत आहोत? कधी कधी मला फार वाईट वाटतं, काही ख्रिस्ती सेवक आहेत की त्यांना त्यांच्याबरोबर बाउन्सच घेऊन जावं लागतं. मोठा लवाजवा असतो, भरपूर कार्स असतात आणि फार मोठं त्यांचं स्वागत केलं जातं. माझ्या मनामध्ये ही शंका आहे की ख्रिस्ताबरोबर ते गौरवात प्रगट होतील का? या जगामधील गौरव मिळवून ते समाधानी राहतील? आपण विचार करूया, मला माझ्या भविष्यामध्ये काय हवं आहे? आपल्या सर्वांची इच्छा असते ना भविष्यामध्ये चांगलं व्हावं, आपल्या स्वतःसाठी, मुलांसाठी. आपण नेहमी हा विचार करतो आणि त्यासाठी आपण या जगामध्ये खस्ता काढतो, दुःख सहन करतो, त्रास सहन करतो, कारण आपली आशा असते की पुढे माझ्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं घडेल. आणि प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला ती आशा देतो, भावी आशा, गौरवी आशा, की ज्यावेळेस तो पुन्हा येईल त्यावेळेस आम्ही सुद्धा त्याच्याबरोबर गौरवात प्रगट होऊ, जर या जीवनामध्ये आम्ही त्याच्याबरोबर विश्वासू राहिलो आहोत. आम्ही जर पृथ्वीवरील गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि स्वर्गातील गोष्टींकडे लक्ष या जगात लावलं असेल तर ते होईल. जर आम्ही या जीवनामध्ये पृथ्वीवरील गोष्टींमध्येच गुंतून पडलेलो आहोत, त्याच मिळवायचा प्रयत्न करत आहोत आणि देवाच्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलेलं आहे, ते आपण विसरलो आहोत, तर मग आमची निराशा होईल. कदाचित त्या गौरवामध्ये आम्हाला भाग नसेल. आपण कशाची तयारी करत आहोत? प्रभूच्या दुसऱ्या येण्याची आपण वाट पाहत आहोत, तयारी करत आहोत, बरोबर? मग त्या दृष्टीनं माझा दृष्टिकोन आहे का? त्या प्रकारचं जीवन मी आज जगत आहे का? माझं लक्ष स्वर्गातील गोष्टीकडे आहे की पृथ्वीवरील गोष्टीकडे आहे? प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तू आम्हाला दिलास. तुझ्या उपस्थितीमध्ये तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य केलंस. प्रभू, तुझं वचन आम्ही वाचू शकलो, त्यावर मनन करू शकलो, त्याबद्दलही आम्ही तुझे उपकार मानतो. आम्ही तुझे उपकार मानतो कारण की तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोलतोस. तू आम्हाला काय देऊ इच्छितोस हे तू आम्हाला दाखवतोस. आमचं जीवन काय आहे हे तू आम्हाला प्रगट करतोस. आणि प्रभू, फार मोठी गौरवी आशा तू आम्हाला दिली आहेस की जर आम्ही तुझ्यामध्ये जगलो तर एक दिवस येणार आहे की आम्ही ख्रिस्ताबरोबर गौरवामध्ये प्रगट होऊ. प्रभू, त्यासाठी आम्ही आपलं जीवन समर्पित करावं, तुझ्यामध्ये आम्ही जगावं, तुला आम्ही आमच्या जीवनामध्ये प्राधान्य द्यावं, यासाठी तू आमचं सहाय्य कर. आज आमच्यामध्ये कोणी दुःखी आहेत, निराश आहेत, संकटात आहेत, त्रासात आहेत, प्रभू आम्ही त्यांना तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, आरोग्य दे, तुझा आनंद, तुझी शांती त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. प्रभू, आज आम्ही विशेष रीतीनं इस्रायल, युक्रेन या ठिकाणी जे युद्ध चालू आहे त्यासाठी प्रार्थना करतो. आमच्या देशातील अनेक राज्यांमध्ये मंडळीचा छळ होत आहे, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. लेह लडाखमध्ये जे लोकांचा जो संघर्ष चालू आहे, सोनम वांगचुक यांना तुरुंगामध्ये टाकण्यात आलेलं आहे. प्रभू, दया कर, कृपा कर, त्यांची तू सुटका होऊ दे, त्यांचं जीवन तू सुरक्षित ठेव. सर्व विश्वासणारे जे प्रभू येशू ख्रिस्तासाठी आज छळ सहन करत आहेत, प्रभू त्यांना धैर्य दे, सामर्थ्य दे, त्यांची सुटका कर, त्यांना तुझी कृपा तू दे, त्यांचं संरक्षण कर, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. त्यांना तू आजपर्यंत सांभाळलंस, त्यांची काळजी घेतलीस, आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही प्रार्थना करतो त्यांचं इथून पुढचं जीवन अधिक आणि अधिक आशीर्वादित कर, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर आणि त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वाद होऊ दे, अशी आम्ही त्याला विनंती करतो. या येणाऱ्या आठवड्यामध्ये तो आम्हा सर्वांना सांभाळ, सुरक्षित ठेव, निरोगी ठेव, तुझी सेवा करण्यासाठी, तुझी साक्ष देण्यासाठी. प्रभू, आम्हा प्रत्येकांचा उपयुक्त करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणतोय, आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला परीक्षित नकोस,
तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. देवा त्याला तो बाप पुत्र आत्मा त्याला द्या अनंत मान. आमेन. शालोम. प्रियजनो, उपासना आवडली, प्रभूने आशीर्वाद दिला. तुम्ही हा आशीर्वाद इतरांना देता हे आम्हाला माहीत आहे. बंधू सुरेश नेहमीच अनेकांना ही उपासनेची लिंक पाठवता. तुम्ही देखील पाठवता, मला माहीत आहे. अनेकांना या उपासनेमुळे आशीर्वाद मिळतो आहे. तुम्ही अजूनही जर आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांना उपासनेची लिंक पाठवत नसाल तर अवश्य पाठवा, त्यांनाही आशीर्वाद मिळू द्या. तुमचे अभिप्राय आम्हाला अवश्य कळवा. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.